तर कसं आहे पब्लिक, तुम्ही म्हणशील अचानक तुम्ही कुठं निघले? तर आम्ही चाललो होतो मुंबईला. तर मुंबईला आम्हाला जायचं होतं लग्नासाठी. तर मग करम भाऊनं मग काय नाही काढली 120च्या स्पीडनं गाडी, डायरेक्ट स्टेशनला आणून सोडलं. मग गाडी स्टेशनला पार्किंग केली. मग गाडी पार्किंग वगैरे केली. मग चाललो होतो स्टेशनकडं आम्ही. स्टेशनला जाऊन पाहत होतो काही एक गाडी येऊन उभं होती तिथं समोर. पण आपली गाडी होती 11 वाजता, पण आपण आलो होतो 9 वाजता इथं. 9 वाजून 24 मिनटं झाली होती. तर आम्ही बसलो होतो गाडीची वाट पाहत, काय गाडी काही येईनाच भाऊ. आमचा रिजर्वेशनचा डब्बा काय माहिती भेटतो का नाही आम्हाला लवकर, काय माहिती भाऊ. मग फायनली आम्हाला रिजर्वेशनचा डब्बा भेटलाच भाऊ. तर पब्लिक बाय बाय, भेटू मुंबईमध्ये डायरेक्ट. तर पब्लिक आम्ही ठाण्यात उतरलो. मग ठाण्यापासून जायचं होतं आपल्याला कुर्ल्याला. मग कुर्ल्याची धीमी लोकल पकडायची होती आपल्याला. आपली लोकल पण येऊन उभं होती खाली, लगेच पाहिजे लगेच पळायला लागलं मग काय आम्ही बी पळायला लागलो लगेच. मग लोकलमध्ये बसलो जाऊन. लोकलमध्ये तर काही गर्दी वगैरे काही नव्हती जास्त. मग कुर्ल्यामध्ये उतरलो. मग कुर्ल्यामधून एक आपल्याला धीमी लोकल पकडायची होती. मग कुर्ले स्टेशनमधून 8 नंबरला हर्बल लाईन पकडायची होती आपल्याला. तिथून मग जायचं होतं लोकलनं. मग डबल वापस लोकल आली एक. तर आम्हाला जायचं होतं गुरु तेज बहादूर नगरला. हे लोकलचाच लय प्रॉब्लेम आहे भाऊ हे मुंबईमध्ये. मग आम्ही पोचलो होतो बहादूर नगरला. मग तिथं आम्हाला अण्णा पण घ्यायला आले होते. तर पब्लिक आम्ही पोचलो होतो आमच्या लोकेशनवर. तोपर्यंत फॉलो करून ठेवा, पार्ट 2 येणार आहे. बाय बाय.